अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. भक्तांनो, बघा, आपल्यापैकी कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याच कुटुंबातील, आपल्याच घरातील एखाद्या व्यक्तीचा भयंकर त्रास आहे. 90% लोक असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये सतत क्लेश होतात, सतत कलह होतात. घरातलाच व्यक्ती त्रास देतोय, घरातलाच व्यक्ती काहीतरी तांत्रिक बाधा करतोय, घरातलाच व्यक्ती शिवाय श्राप देतोय किंवा सतत घरातलाच व्यक्ती भांडतोय. बघा, जेव्हा कुटुंबातील, आपल्या जवळील, आपल्या रक्ताचा, आपल्या घरातलाच व्यक्ती आपल्याला त्रास देतो, तेव्हा आपण अत्यंत डिप्रेशनमध्ये जातो. आपल्याला सुचत नाही, आपण सतत टेन्शनमध्ये राहतो, आपण विचार करत बसतो. याच्यावरती काय करावं ते आपल्याला काहीच समजत नाही. बऱ्याच वेळा मनात वेगवेगळे विचार येतात, बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे उपाय पण करतो. बऱ्याच वेळा आपल्याच घरातल्या व्यक्तीचा त्रास दूर करण्यासाठी आपण असंख्य प्रयत्न करतो, पण तरीही लाभ होत नाही. घरातला तो व्यक्ती, आपल्या जवळचा जो कुठला व्यक्ती असेल, तो काही केला सुधारतच नाही. बघा, आज अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे. अशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, जी वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या कुटुंबातील, तुमच्या घरातील किंवा घराशेजारील, नात्यातील, रक्ताचा कुठलाही व्यक्ती जो तुम्हाला सतत त्रास देत होता, तो व्यक्ती सुधारून जाईल. जो व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करत होता, तोच व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळेल. बघा, ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर ज्या व्यक्तीने तुम्हाला टार्गेट केलं होतं, ज्या व्यक्तीने तुम्हाला टॉर्चर केलं होतं, ज्या व्यक्तीने तुम्हाला अपमानित केलं होतं, ज्या व्यक्तीने तुम्हाला शिव्या श्राप दिल्या होत्या, तुमच्याशी भांडला होता किंवा अजून काहीही केलं असेल, तो व्यक्ती तुमच्या पायाजवळ येईल, तुमची माफी मागेल, तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळेल, तुम्हाला भेटण्यासाठी तडफडेल. आणि न बोलणारी पण जी व्यक्ती असेल ना तुमच्या जवळची, ती बोलण्यासाठी तुमच्या मागे मागे फिरेल. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो तांत्रिक शास्त्रातील आहे. बघा, आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो कुठल्याही अमावस्येला, कुठल्याही पौर्णिमेला किंवा मग कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्ही करू शकता. हा उपाय तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात करता येणार आहे. यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे लिंबू. बाजारामध्ये जे लिंबू मिळतं, थोडं पिवळं आणि थोडं हिरवं, असं एक छान लिंबू तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे. आणलेलं लिंबू स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे. धुतल्यानंतर थोडंसं ते सुकवायचं आहे. आता हे जे लिंबू आहे हे तुम्हाला एका लाल कापडात बांधायचं आहे. लाल कापड घेतलं, काळं कापड घेतलं तरीही चालेल. लाल किंवा काळं कुठल्याही कापडामध्ये हे लिंबू तुम्हाला बांधायचं आहे. फक्त त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. नाव लिहिण्यासाठी तुम्ही मार्कर पेन घ्या, स्केच पेन घ्या, फक्त तो काळ्या रंगाचा असावा. काळ्या रंगाच्या पेनाने लिंबावरती त्या व्यक्तीचं तुम्हाला एका शब्दात नाव लिहायचं आहे. विपुल, सूरज, नितीन, केतन, प्रांजली, तृप्ती, मेघा, शिल्पा, जे काही नाव असेल ते एका शब्दात तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतरच हे लिंबू तुम्हाला त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे. आता कापडात लिंबू बांधून त्याची जी तयार केलेली आपण पोटली आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. आपल्या उजव्या हातात घेतलेली ही पोटली तुम्हाला त्या व्यक्तीला स्पर्श करायची आहे. आता तुम्ही सांगाल की ताई, ती व्यक्ती खूप लांब राहते, अगदी तोपर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही. त्या व्यक्तीची तुमच्याकडे एखादी वस्तू असेल, त्या व्यक्तीचा एखादा शर्ट असेल, त्या व्यक्तीची कुठलीही वस्तू तुमच्याकडे असेल, तिचे कानातले असतील, ड्रेस असेल, गळ्यातलं असेल किंवा कुठल्या तरी पुरुषासाठी करताय, म्हणजे तुमचा भाऊ असेल, प्रियकर असेल, तुमचा पती असेल, तुमचा दीर असेल, सासरा असेल, कुणीही असेल, त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय. त्याचा एखादा शर्ट तुमच्याकडे असेल, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीची कुठलीही जी वस्तू तुमच्याकडे असेल त्या वस्तूला सुद्धा तुम्ही हे लिंबू कापडात बांधून स्पर्श करू शकता. शक्य असेल तर पटकन तुम्ही ती वस्तू त्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करू शकता. तो व्यक्ती कुठेतरी झोपतोय, त्याची गादी आहे किंवा त्याची एखादी बेडशीट आहे, त्याचं ब्लँकेट आहे, तुम्ही त्याला स्पर्श केली तरीही चालेल. फक्त ज्या वस्तूसोबत त्या व्यक्तीचा संपर्क आलेला आहे त्या वस्तूला, त्या गोष्टीला किंवा स्वतः त्या व्यक्तीला तुम्हाला हे लिंबू जे आहे ना
ते फक्त त्या दिवशी स्पर्श करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, हे लिंबू जे आहे हे तुम्हाला आपल्याच एखाद्या रूममध्ये किंवा आपल्याच एखाद्या शांत भागामध्ये तुम्हाला खोलायचं आहे. जे कुणीही बघायला येणार नाही, कुणीही तुम्हाला टोकायला येणार नाही, काय करत आहेस हे विचारायला येणार नाही. अशा ठिकाणी तुम्हाला हे लिंबू घेऊन जायचं आहे. त्याचं जे कापड आहे ते खोलायचे, त्याला बांधलेलं कापड खोलायचं. आतमध्ये जे लिंबू आहे ज्यावरती आपण नाव लिहिलेलं आहे ते लिंबू त्यातून बाहेर काढायचं. आता या लिंबाला तुम्हाला एक लोखंडी तार टोचायची आहे. लोखंडी तार, लोखंडी खिळा, लोखंडी कुठलीही वस्तू, चूक असेल, सुरी, काहीही चालेल. लोखंडाची फक्त एक वस्तू त्या लिंबाला तुम्हाला टोचायची आहे. टोचत असताना ती या टोकावरून दुसऱ्या टोकाने ती निघेल अशा पद्धतीने टोचायची आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं, तर हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला संपूर्ण 24 तास, जिथून तुम्ही हा उपाय केलेला आहे, आत्ता केला आहे, 4 वाजता केला आहे, 5 वाजता केला आहे किंवा रात्री 10 वाजता केला आहे, तुम्ही सकाळी 12 वाजता केला आहे, जिथून तुम्ही हा उपाय केला आहे तिथून 24 तास हे लिंबू तुम्हाला तुमच्यासोबत, तुमच्या जवळ किंवा तुमच्या घरात ठेवायचं आहे. जिथे तुम्ही राहताय त्या भागात कुठेही ठेवा. शक्य असेल तुमच्या सोबत ठेवणं, पर्समध्ये ठेवणं किंवा तुमच्या खिच्यात वगैरे ठेवणं. तुम्ही तुमच्या खिच्यात वगैरे ठेवलं तरीही चालेल. मोजून 24 तास हे लिंबू तुम्हाला तुमच्या संपर्कात, तुमच्याजवळ ठेवायचं आहे. आणि 24 तासानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर मोकळ्या जागी, मोकळ्या जंगलात, रान असेल, कचरापेटी असेल, काही असेल, जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी हे लिंबू तुम्हाला टाकायचं आहे, फेकून द्यायचं आहे. फक्त हे लिंबू तिथे फेकत असताना, टाकत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा. हा मंत्र 11 वेळा म्हणा. 11 वेळा म्हटल्यानंतर हातात असणारं लिंबू फेकून द्या. सर्व शत्रू नाशाय स्वाहा म्हणजे सर्व शत्रूंचा आता या क्षणी नाश होत आहे, हा या मंत्राचा अर्थ आहे. लिंबू फेकून द्यायचं. घरात येण्यापूर्वी हातावर, पायावर स्वच्छ पाणी घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जे काही असेल तुमची कामं वगैरे किंवा पुढचं ते करू शकता. हा उपाय शनिवारी करत असाल तर तुम्ही अगदी 1-2 शनिवार करू शकता. अमावस्येला, पौर्णिमेला करत असाल तर अमावस्येला केला तरी पण 2 अमावस्या किंवा 2 पौर्णिमा करा. बघा 2 अमावस्या किंवा फक्त 2 पौर्णिमा किंवा फक्त 2 शनिवार तुम्ही जर हा उपाय केला ना, तुम्हाला खूप अनुभव येईल. जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत होती ती व्यक्ती कुठेतरी तुम्हाला शांत होताना दिसेल. जी व्यक्ती सतत टॉर्चर करत होती ती व्यक्ती स्वतः तुमच्यासमोर झुकेल. जी व्यक्ती सतत अपमानित करत होती ती व्यक्ती स्वतः तुम्हाला मान देईल. जी लोक तुम्हाला सतत त्रास देत होती ती लोक तुमच्यावरती प्रेम करतील. कुणीही तुमच्या नात्यातलं जे तुमच्यापासून दुरावत होतं ते तुमच्या जवळ येईल. खूप प्रभावी उपाय आहे. वशीकरणासाठी, मोहिनी निर्माण करण्यासाठी, शत्रुबाधा दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात असणारा त्रास नष्ट करण्यासाठी हा खास उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.